एक महत्त्वाची बातमी आहे। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंजली दमानिया आज पुण्यात जाणार आहे। दमानिया आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे। गुन्हा दाखल न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा दमानियांनी दिलेला आहे। कालही त्यांनी पत्रकार परिषद घेत पार्थ पवार यांची कागदपत्रावर सही आणि फोटो असल्याचा आरोप केला होता। मात्र पार्थ पवार यांना अधिकारी वाचवतायत असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर त्यांनी इशाराही दिला होता। याच संदर्भात आपल्यासोबत थेट चर्चा करण्यासाठी अंजली दमानिया या स्वतः जोडले गेले आहे। अंजली दमानिया जी, जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। काल तुम्ही पत्रकार परिषद घेत इशारा दिला होता, यापुढे तुमची भूमिका कशी असेल? नाही, कसं आहे की जे सामान्य माणसाला होतं, म्हणजे जर कोणी चोर पकडला गेला तर त्याला जेलमध्ये जावं लागतं, तसंच ह्या लोकांना का बरं होत नाही मला खरंच कळत नाही। म्हणजे कायदा हा जर सगळ्यांना समान असेल तर खरोखर त्याच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं। आता 1.5 महिना झाला, कसली चौकशी करतायत पोलीस? आपल्याला आधी एक सांगितलं, अमुक पेपर्स लपवले गेले, आता तर धडधडीतपणे सगळं बाहेर आलंय। पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ज्याच्यावर सरळ प्रत्येक पानावर 5च्या सह्या आहेत, त्याला एक फोटो लावलेला आहे, फोटोवर स्टॅम्प देखील आहे, सही आहे, विटनेसची सही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते डॉक्युमेंट नोटराइज्ड आहे। एवढं सगळं असताना पार्थ पवारवर तात्काळ खरं तर FIR होणं अपेक्षित आहे, पण होताना दिसत नाही आपल्याला। म्हणून मी आज कायदेशीर कंप्लेंट तक्रार देणार आहे, आणि नाही झालं तर कोर्टात अंडर 156(3) मी त्यांच्यावर FIR ची मागणी करून त्यांचं नाव FIR मध्ये आणणार आहे। अंजलीताई, आपण कालही मुख्यमंत्र्यांना थेट इशाराच या संदर्भात दिला होता, त्यानंतर काय वाटतं? हे कागदपत्र बघितल्यानंतर काय वाटतं? मुख्यमंत्री याची थेट दखल घेतील? नाही, आता मुख्यमंत्र्यांना मी ते कागद देखील पाठवलेत। एवढंच नाही, मी CP अमितेश कुमारना पाठवलेत, खारगे समितीला पाठवलेत, कलेक्टर पुण्यांना पाठवलेत। तरी पण जर कोणाची काही इच्छाच नसेल, कारण प्रत्येकाला ना राजकारण करायचंय, मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना आहे अजित पवार काय आहे, त्यांच्या मुलांनी काय केलंय, पण राजकारणात त्यांना सगळीकडे कानाडोळा करायचा आहे, कारण त्यांना फक्त सत्ता पाहिजे। भ्रष्टाचाराविरुद्ध लढा काय असतो ते आता बहुतेक फडणवीसांना विसर पडलाय त्याचा। तर आपण, माझं काम आहे, जे कर्तव्य आहे ते मी करणार आहे। आता पुढे बघू काय होतं। जी, अंजलीताई खूप धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।